नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण एकदम ढाबा स्टाईल पालक पनीरची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. घरगुती मसाले वापरून ही भाजी तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. साधी सोपी रेसिपी इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. अगदी झटपट ही भाजी तयार होते. शिवाय ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, नानबरोबर, लच्छा पराठ्याबरोबर किंवा पुरीबरोबर खाऊ शकता. फारच स्वादिष्ट ही भाजी तयार होते. शिवाय अगदी मोजक्या साहित्यात रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग रेस्टॉरंट किंवा ढाबा स्टाईल पालक पनीरची भाजी बनवायला सुरुवात करूया. ढाबा स्टाईल पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करत ठेवले आहे. प्रथम आपण पालक व्यवस्थितपणे ब्लांच करून घेऊया. नंतर भाजी बनवणार आहोत. तोवर त्यामध्ये एक छोटा चमचा साखर घालूया म्हणजे पालकाचा रंग जसा तसा राहतो. मग आता साखर घातल्यावर अशा प्रकारे चमच्याने ढवळून घेतल्यावर आपण पाहू शकता पाण्याला एक उकळी आली आहे. आता पाण्याला उकळी आल्यावर लगेचच एक जुडी पालक इथे मी स्वच्छ धुवून त्याची पाने अशा प्रकारे व्यवस्थितपणे धुवून घेतली आहेत. ती आपण त्या पाण्यात घालूया आणि गॅस मिडियम ठेवूनच साधारणतः 1 ते 1.5 मिनटे आपण ही पाने व्यवस्थितपणे ब्लांच करून घेऊया. पालकाची पाने उकडवून घ्यायला जास्त वेळ लागत नाही. फक्त 1 ते 1.5 मिनटातच पाने अगदी व्यवस्थित वाफवली जातात. साधारणतः 1 ते 1.5 मिनटानंतर पाहू शकता पालक अगदी व्यवस्थित ब्लांच झाला आहे. यापेक्षा जास्त ब्लांच करून घ्यायचा नाही. लगेचच आपण तो थंड पाण्यात अशा प्रकारे चिमट्याने काढून घेऊया. त्यातील जी कुकिंग प्रोसेस असते ती लगेचच थांबते. म्हणून पालक लगेचच अशा प्रकारे ब्लांच करून घेतल्यावर थंड पाण्यात घालून घ्यायचा आहे. पाहू शकता पालकाचा हिरवागार रंग जसाच्या तसा टिकून राहिला आहे. लगेचच त्याची पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी मिक्सरचे भांडे घेतले आहे. आता जो पालक आपण थंड पाण्यात घातला होता तो अशा प्रकारे चिमट्याने त्यातील पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे आणि पाणी न घालता आपण ह्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. तत्पूर्वी त्यामध्ये इथे मी 2 छोट्या हिरव्या मिरच्या घालत आहे. हिरव्या मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया. पाहू शकता किती हिरवीगार परफेक्ट अशी पालकाची पेस्ट तयार झाली आहे. ती आता आपण बाजूला ठेवूया आणि लगेचच पालक पनीर बनवायला सुरुवात करूया. आता पालकाच्या ग्रेव्हीसाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण 2 मोठे चमचे तेल घालूया. तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता तेल थोडेसे अशा प्रकारे कढईला लावून घेतल्यावर लगेचच आपण त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालूया आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून जिरे अगदी व्यवस्थित तडतडू देऊया. जिरे व्यवस्थित तडतडून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं आणि लसूण याची ग्रेव्ही घालूया. इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो, एक मीडियम साईजचा कांदा, अर्धा इंच आले आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या अशा प्रकारे मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट तयार करून घेतली आहे. ती आपण तेलात अगदी अशा प्रकारे व्यवस्थित परतून घेऊया. इथे ग्रेव्ही अगदी व्यवस्थितपणे तेलात परतून घ्यायची आहे कारण कांदा, टोमॅटो कच्चे आहेत. त्यामुळे त्याचा कच्चेपणा जाईस्तोवर अशा प्रकारे अगदी सतत ढवळून ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता ग्रेव्ही व्यवस्थित शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवूया आणि गॅस मीडियम ठेवून ग्रेव्ही अगदी तेल सुटेस्तोवर व्यवस्थित शिजवून घेऊया. साधारणतः 5 मिनिटानंतर कढईवरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता ग्रेव्ही अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि त्याला तेलही सुटले आहे. आता ग्रेव्ही पुन्हा एकसारखी व्यवस्थित साधारणतः 1 ते 2 मिनटे अशा प्रकारे परतून घेऊया. त्यानंतर त्यात आपण पावडर मसाले घालणार आहोत. त्यामध्ये एक छोटा चमचा आपण लाल तिखट, पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा धनेपूड घालूया. इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कमी जास्त करू शकता. आता ग्रेव्हीत मसाले घातल्यावर अशा प्रकारे अगदी एकसारखे ढवळून घ्यायचे आहेत. पाहू शकता
मसाले अगदी कढईपासून वेगळे होत आहे, म्हणजेच ते अगदी व्यवस्थित परतले गेले आहेत. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण जी पालकाची पेस्ट तयार करून घेतली आहे ती आपण ह्या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. आता पालकाची पेस्ट ग्रेव्हीत घातल्यावर अशा प्रकारे हलक्या हाताने एकजीव करून घेऊया. हे करत असताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि सतत ढवळून ग्रेव्ही एकसारखी करून घ्यायची आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे. इथे तुम्हाला जितपत ग्रेव्ही पातळसर किंवा घट्टसर हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. आता सर्व जिन्नस एकजीव करून घेतल्यावर कढईवर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करून साधारणतः 2 मिनिटे ही ग्रेव्ही व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. तोवर पनीर व्यवस्थितपणे भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी एका गॅसवर पॅन गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालूया. तेल थोडेसे अशा प्रकारे व्यवस्थितपणे पसरवून घेतल्यावर आणि गरम करून घेतल्यावर लगेचच आपण इथे पनीरचे क्यूब तयार करून घेतले आहेत. ते हलक्या हाताने तेलामध्ये अशा प्रकारे सोडूया. आता पनीर अशा प्रकारे पॅनमध्ये घातल्यावर हलक्या हाताने अगदी व्यवस्थितपणे गोल्डन कलर येईसवर दोन्ही बाजूने भाजून घेऊया. हे करत असताना गॅस बंद ठेवायचा आहे, नाहीतर पनीर करपण्याची शक्यता असते. ही काळजी जरूर घ्यावी. अशा प्रकारे पनीर भाजून घेतल्यामुळे ग्रेव्हीमध्ये टाकल्यावर अजिबात विरघळत नाही. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. म्हणून अशा प्रकारे तेलामध्ये पनीर थोडेसे तरी साधारणतः 1 मिनिटभर व्यवस्थितपणे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर पाहू शकता पनीर दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित खरपूस भाजले गेले आहे. लगेचच ते आपण जी ग्रेव्ही तयार करून घेतली आहे त्यामध्ये अशा प्रकारे घालूया आणि अगदी व्यवस्थितपणे हलक्या हाताने ढवळून घेऊया. पनीर तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि हलक्या हाताने ग्रेव्हीमध्ये अगदी व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे. पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा भाजी अशा प्रकारे ती व्यवस्थित एकजीव करून घेऊया. भाजी एकजीव करून घेत असताना हलक्या हाताने एकजीव करून घ्यायची आहे, नाहीतर पनीर तुटण्याची शक्यता असते. आता वरून आपण चिमूटभर गरम मसाला आणि 1 चमचा छोटा कसुरी मेथी अशा क्रश करून घालूया आणि पुन्हा भाजी अशा प्रकारे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता त्यावर झाकण ठेवून साधारणतः 1 मिनिटभर भाजी व्यवस्थितपणे वाफवून घेऊया. म्हणजे आपली पालक पनीरची भाजी खाण्यासाठी पूर्णपणे तयार होईल. साधारणतः 1 मिनिटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता पालक पनीरची भाजी पूर्णपणे तयार झाली आहे. आता रेस्टॉरंटसारखी चव यावी यासाठी पुन्हा मी त्यामध्ये 1 छोटा चमचा फ्रेश क्रीम घालत आहे. जर फ्रेश क्रीम घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. आता आपण गॅस बंद करूनच भाजीमध्ये फ्रेश क्रीम अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया. त्यानंतर गरमागरम पालक पनीरची भाजी लगेचच सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाली बघता क्षणी खावीशी वाटणारी अशी पालक पनीरची भाजी. ही भाजी तुम्ही लच्छा पराठ्याबरोबर, पुरीबरोबर किंवा नानबरोबर, वाफाळत्या भाताबरोबर खाऊ शकता. फारच अप्रतिम अशी लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि जर रेसिपी आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच झटपट, साध्या, सोप्या आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.